भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत यांच्या पत्नीचा जो आहे तो 20 लाख रुपये न भरल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झाला। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आहेत। सर, काय सांगाल, एका आमदारावरच्या पीएवर ही परिस्थिती होती, काय सांगाल? काल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडलेला आहे, खरं तर तो अतिशय गंभीर प्रकार आहे। पैशाच्या अभावी त्यांच्यावरती उपचार न करता त्यांना पेशंट म्हणून बाहेर काढण्यात आले होते। खरं बघितलं तर हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीने जे कालचा प्रकार घडलेला आहे तो अतिशय चुकीचा आहे आणि या प्रकरणामध्ये मी धर्मादाय आयुक्त यांना आदेश दिलेले आहेत की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीचं पुणे जिल्ह्यामधील हॉस्पिटलमध्ये किंवा महाराष्ट्रातील सर्व हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा प्रकार घडला नाही पाहिजे, याची दखल घेतली गेली पाहिजे। आपण पाहिलं तर राज्य शासन जे आहे त्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जे आहे ते सर्व मदत करते। 1 रुपया भाडं घेऊन जे आहे ती जमीन त्यांना त्या ठिकाणी दिली, मात्र गरिबाचा त्या ठिकाणी उपचार होत नाही। अटी शर्तीचा भंग झाला, ते तपासणार का? हो, त्यामध्ये जे दोषी असतील त्या दोषींवरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल। मी उद्या मुंबईला गेल्यानंतर चॅरिटी कमिशनर महाराष्ट्रातील सर्व आणि हॉस्पिटलचे जे मालक असतील त्यांनी लोकांची एक संयुक्त बैठक घेईन। ह्या माध्यमातून परत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना घडली नाही पाहिजे याची दखल घेतली जाईल। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।